उणपुरं 32 वर्षांचं आयुष्य लाभलेला, मात्र तरीही संपूर्ण जगभर आपली छाप सोडणारा मार्शल आर्टिस्ट आणि अभिनेता म्हणजेच ब्रुस ली. त्याचा जन्म 27 नोव्हेंबर 1940 रोजी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को शहरात झाला. ली जून फॅन हे लीचं जन्मनाव होतं. मात्र ज्या हॉस्पिटलमध्ये त्याचा जन्म झाला, तिथली एक डॉक्टर त्याला ब्रूस म्हणायची. पुढे सिनेमात त्याने हेच नाव वापरलं. तसे त्याचे आई-वडील हे हाँगकाँगचे. पण ते ऑपेरामधले गायक असल्याने 1940 मध्ये ते अमेरिका दौऱ्यावर गेले होते आणि तिकडेच ब्रुस लीचा जन्म झाला. त्यामुळेच त्याच्याकडे अमेरिका आणि हाँगकाँग असं दुहेरी नागरिकत्व होतं. जन्माच्या 4 महिन्यानंतर ते हाँगकाँगला परतले. परंतु अगदी थोड्याच कालावधीत जपानने हाँगकाँगवर आक्रमण केलं आणि तिथे सत्ता गाजवायला सुरुवात केली. त्यामुळे ब्रुस लीच्या बालपणीचा काळ अत्यंत संघर्षात गेला. काही काळ त्याने सन स्कूलमध्ये घालवल्यानंतर पुढे ला सल्ले कॉलेज इथं त्याने प्रवेश घेतला. मात्र इथे त्याला अतिशय कमी गुण मिळाले. उच्च शिक्षणासाठी सेंट फ्रान्सिस झेवियर कॉलेजमध्ये तो गेला. इथे त्याची ओळख बॉक्सिंगच्या टीमसोबत झाली. त्याने बॉक्सिंगमध्ये चॅम्पियनशिपही मिळवली. पुढे मग तो बऱ्याचदा मारामारी केल्यामुळे पोलिसांच्या फेऱ्यात अडकला. अखेरीस आई-वडील कंटाळून त्याला अमेरिकेत घेऊन गेले. इथे आल्यानंतर सिएटल शाळेत प्रवेश घेतला. पुढे त्याने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये नाटक, तत्वज्ञान, मानसशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला. लीचे वडील ऑपेरा स्टार असल्याने लहानपणापासून लीवर कलेचे संस्कार झाले. त्याच्या वडिलांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच लीही सिनेमात झळकायला लागला होता. बाळ असतानाच तो गोल्डन गर्ल या सिनेमात झळकला. द किड या सिनेमात त्याने आपल्या वडिलांसह काम केलं. 18 वर्षांचा होईतो त्याने जवळपास 20 सिनेमांमध्ये उपस्थिती दर्शवली होती. लीच्या वडिलांनीच त्याला ताई ची या मार्शल आर्ट्सचं प्राथमिक शिक्षण दिलं होतं. 1953 मध्ये एका मित्राने त्याला इप मॅन सोबत ओळख करून दिली. हा इप मॅन तोच आहे ज्याच्यावर पुढे अनेक सिनेमे बनलेत. मात्र त्या काळी चायनीज लोकांव्यतिरिक्त इतरांना मार्शल आर्ट शिकवायला मनाई होती आणि लीच्या आईचा वंश चायनीज नसल्याने सुरुवातीला त्या इप मॅन यांनी लीला मार्शल आर्ट शिकवायला नकार दिला होता. पण मित्राने खूपच फोर्स केल्याने अखेरीस इप मॅन यांनी विंग चून ही मार्शल आर्ट शिकवायला तयार झाले. पुढे ब्रुस ली हा इप मॅन यांचा सर्वात प्रसिद्ध विद्यार्थी झाला. इथे तो विंग चून ही मार्शल आर्ट आपल्या विशिष्ट पद्धतीने शिकवायला लागला. त्यासाठी त्याने जून फॅन इन्स्टिट्यूट नावाची मार्शल आर्ट संस्था सुरू केली. पुढे मग त्याने जून फॅन मार्शल आर्ट स्टुडिओ ही संस्था ओकलँडमध्ये सुरू केली. विंग चून ही मार्शल आर्ट फाईटसाठी पुरेशी नाही, असं त्याचं मत झालं आणि मग त्याने नवीन स्टाईल विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जी स्टाईल अधिक प्रॅक्टिकल, अधिक फ्लेक्सिबल असेल आणि ज्यात अत्यंत कमी वेळात समोरच्याला गारद करता येईल, हा विचार त्याने केला आणि त्याने या पद्धतीला नाव दिलं जीत कुनेदो. त्याच्या स्टुडिओमध्ये एक हॉलिवूडचा लेखक आणि अभिनेता असे त्याचे विद्यार्थी होते. त्या दोघांना घेऊन त्यांनी द सायलेंट फ्लूट नावाचा सिनेमा लिहिला. त्यासाठी त्यांनी भारतात येऊन लोकेशन सुद्धा शोधले होते. मात्र हा सिनेमा काही कारणाने बनला नाही. पण त्या दरम्यान तो काही सिनेमांमध्ये लहान-सहान भूमिकात दिसला. काही सिनेमांसाठी त्याने फाईट कोरिओग्राफी केली, तर काही सिनेमांसाठी त्याने अभिनेत्यांचा ट्रेनर म्हणून काम केलं. द ग्रीन हॉर्नेट या टीव्ही सीरीजमधून तरुण ब्रुस ली पहिल्यांदाच अमेरिकन प्रेक्षकांसमोर आला. ब्रुस लीने अमेरिकन पद्धतीने फाईट करावी, अशी खरं तर त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाची इच्छा होती. मात्र लीने नकार देत आपल्या स्टाईलने फाईट केली, जी प्रेक्षकांना खूपच आवडली. मात्र आपल्या कामावर समाधानी नसल्याने त्याने अमेरिका सोडली आणि तो हाँगकाँगला गेला. तिथे गेल्यावर त्याला कळलं की द ग्रीन हॉर्नेट ही त्याची टीव्ही मालिका तिथे प्रचंड लोकप्रिय आहे आणि तो सुद्धा तिथे प्रचंड लोकप्रिय आहे. हाँगकाँगमध्ये आल्यानंतर 1971चा द बिग बॉस हा त्याचा हिरो म्हणून पहिला सिनेमा ठरला. या पहिल्याच सिनेमाला संपूर्ण आशियात अत्यंत उत्तम यश मिळालं आणि ब्रुस ली रातोरात मोठा स्टार झाला.
यानंतर फिस्ट ऑफ द फ्युरी हा त्याचा पुढचा सिनेमाही खूपच गाजला आणि त्याने अनेक विक्रम मोडले. पुढचा द वे ऑफ द ड्रॅगन हा सिनेमा त्याने स्वतःच दिग्दर्शित केला. या सिनेमासाठी त्याने लेखन आणि फाईट्सची कोरिओग्राफीही केली होती. या सिनेमाने खोऱ्याने पैसा कमावला आणि ब्रुस लीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. पुढे मग ब्रुस लीने एंटर द ड्रॅगन या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली. मात्र हा सिनेमा प्रदर्शित व्हायच्या 6 दिवस आधीच त्याचा मृत्यू झाला. या सिनेमाने प्रचंड यश कमावलं. या सिनेमामुळे त्याला मार्शल आर्ट लिजेंड ही उपाधी मिळाली. सिनेमाने संपूर्ण जगभरात प्रचंड गल्ला जमवला. या दरम्यान त्याने गेम ऑफ डेथ या स्वतःच दिग्दर्शित केलेल्या सिनेमाचं बरचसं शूटिंग केलं होतं. मात्र त्याच्या मृत्यूमुळे सिनेमाचं काम थांबलं. पुढे निर्मात्याने त्याचे काही बॉडी डबल वापरून हा सिनेमा पूर्ण केला. लीने इतरही अनेक प्रोजेक्ट्सवर काम सुरू केलं होतं. त्यातले काही बंद झाले तर काही प्रोजेक्ट्स दुसऱ्यांना घेऊन पूर्ण झाले. मार्शल आर्ट्सच्या सरावाव्यतिरिक्त लीच्या नित्यक्रमात ध्यानधारणाही असायची. लीला कविता लिहिण्याचीही खूपच आवड होती. आपल्या मनातल्या भावना आणि कल्पना तो कवितांद्वारे व्यक्त करायचा. वेगवेगळ्या कागदांवर लिहून ठेवलेल्या त्याच्या कविता पुढे प्रकाशित झाल्या. वॉशिंग्टन विद्यापीठात त्याची लिंडा एमरी या तरुणीशी ओळख झाली. पुढे दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी विवाह केला. त्यांना ब्रँडन आणि शेनन अशी 2 मुलं झाली. ब्रुस लीच्या मृत्यूनंतरही त्याची पत्नी लिंडा हिनं त्याच्या इन्स्टिट्यूटमधून मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण चालू ठेवलं. 1975 मध्ये तिने ब्रुस ली, द मॅन ओन्ली आय न्यू हे पुस्तक लिहिलं. पुढे या पुस्तकावर सिनेमाही बनला. 1989 मध्ये तिने पुन्हा दुसरं पुस्तक लिहिलं, द ब्रुस ली स्टोरी. आपला मुलगा ब्रँडन अगदी 4-5 वर्षांचा असतानाही ली त्याला मार्शल आर्ट्स शिकवायचा. शिवाय त्याला अनेक वेळा तो सेटवरही घेऊन जायचा. पुढे या सगळ्या गोष्टींमुळे ब्रँडनला चित्रपट आणि मार्शल आर्ट्सचं वेड लागलं आणि तो काही सिनेमांमध्ये सुद्धा झळकला. मात्र एका शूटिंगच्या ठिकाणी सेटवर त्याच्याकडून नकली बंदूक समजून स्वतःवरच गोळी झाडली गेली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. ब्रुस लीला तीव्र डोकेदुखीचा विकार होता. त्यासाठी चुकून त्याला ॲलर्जी असलेल्या गोळीचा डोस त्याच्याकडून घेतला गेला आणि त्यामुळे त्याचा अकस्मात मृत्यू झाला. खरं तर त्याच्या मृत्यूसंदर्भात अनेक अफवा पसरल्या गेल्या. त्याचा मृत्यू हा खरंच अपघाताने झाला, की तो खून होता, अशा थिअरीही अनेकांनी मांडल्या. मात्र पोलिसांच्या तपासाअंती ॲलर्जिक गोळी घेतल्याने त्याचा मृत्यू झाला, हे सिद्ध झालं. 20व्या शतकातील जगातील सर्वात महत्त्वाच्या 100 व्यक्तींमध्ये ब्रुस लीला टाईम मासिकानं स्थान दिलं होतं. पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा आयकॉन म्हणून त्याला पाहिलं जात होतं. त्याच्या आयुष्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली. त्याच्यामुळे मार्शल आर्ट्सच्या सिनेमांना मोठं वलय प्राप्त झालं. शिवाय त्याच्यानंतर आलेल्या अनेक मार्शल आर्ट्स कलाकारांनी त्याला आपला आदर्श मानलं. त्याच्यामुळेच आमचा मार्ग सुकर झाला, असं त्यातले अनेक जण म्हणतात. यातलं सर्वात मोठं नाव म्हणजे जॅकी चॅन. अमेरिकन सिनेमात आशियाई लोकांना ज्या स्टिरियोटिपिकल पद्धतीने दाखवलं जात होतं, ती ब्रुस लीमुळे बदललं. ब्रुस लीवर अनेक कॉमिक बुक्सही निघालेत. यातलं अत्यंत प्रसिद्ध पात्र म्हणजे शँग-ची. भारतातही ब्रुस लीची मोठी क्रेझ होती. आजही त्याचे अनेक चाहते आहेत. हाँगकाँग आणि लॉस एंजेलिसमध्ये ब्रुस लीचे मोठाले पुतळे उभारले गेलेत. ब्रुस लीला अत्यंत थोड्या कालावधीच्या करिअरसाठीही अनेक मानसन्मान प्राप्त झाले. गोल्डन हॉर्स अवॉर्ड, हाँगकाँग फिल्म अवॉर्ड, स्टार ऑफ द सेंचुरी अवॉर्ड असे अनेक सन्मान त्याला मिळाले. यातले काही सन्मान त्याच्या मृत्यूपश्चात दिले गेले. मृत्यूला अनेक वर्षे झाल्यावरही ब्रुस लीबद्दलचं वलय आजही तितकंच आहे. या महान आर्टिस्टला बायोस्कोप आर्ट्सकडून मानवंदना. तुम्हाला ब्रुस लीबद्दल काय वाटतं, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.